शिमनेवाडी येथे पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी डॉक्टर राजेंद्र पाटील, आमदार गणेश हुक्केरी, सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्यासह मान्यवर व श्रावक श्राविका उपस्थित होत्या। शिमनेवाडी येथे आचार्य गुणधरनंदी महाराजांच्या चातुर्मास कार्यक्रमामुळे पार्श्वनाथ निर्वाण महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। महोत्सवानिमित्त शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील, आमदार गणेश हुक्केरी, सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर व श्रावक श्राविकांची उपस्थिती होती। सकाळी 24 तीर्थंकरांची मूर्ती, 24 पालखीतून सवाद्य मिरवणुकीने कलश घेतलेल्या महिलांसह श्रावक श्राविकांच्या उपस्थितीत सभा मंडपात आणण्यात आल्या। प्रति सम्मेत शिखरजी प्रतिकृतीवर 24 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली। अभिषेक व पूजन झाल्यावर कल्याण मंदिर विधान कार्यक्रम पार पडला। चातुर्मास कमिटीतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गुणधरनंदी महाराज म्हणाले, सुख आणि शांतीसाठी दान धर्माला महत्त्व देण्यात यावे। संपत्ती दान केल्याने मानसिक समाधान मिळते। मानवजातीच्या कल्याणासाठी दान करावे असे सांगितले। डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी चातुर्मास कार्यक्रमातून नव्या पिढीला जैन तत्वज्ञानाचा उपदेश देण्यात येत आहे। समाजाच्या जडणघडणीसाठी धार्मिक रीतिरिवाज आणि परंपरा महत्त्वपूर्ण आहेत। चातुर्मास कार्यक्रमासाठी कारखान्यातर्फे 50 पोती साखर देण्याची घोषणा केली। आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, भगवान महावीरांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे। गुणधरनंदी महाराजांचे आचार विचार समाजाला उपयोगी पडत आहेत। चातुर्मास कार्यक्रमाला सहकार्य करण्यात येईल असे सांगितले। यावेळी राजेंद्र जैन यांनी पार्श्वनाथांवर लघुनाट्य सादर केले। कार्यक्रमास जयकुमार खोत, सुदर्शन खोत, तात्यासो खोत, संजय नांदणे, तात्यासो पाटील, बाबन्ना खोत, दिनेश खोत, दीपक खोत यांच्यासह मान्यवर व श्रावक श्राविका उपस्थित होत्या।